नातीच्या वयाच्या त्या कोवळ्या कळीला या नराधमानं ओरबाडलं, तिचे लचके तोडले। या राक्षसाने त्या चिमुकलीच्या डोक्यात दगड घालून तिला कायमचं शांत केलं आणि माणुसकीला काळीमा फासत तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली गाडून हा सैतान मोकळा झाला। आरोपी आमच्या ताब्यात पाहिजे होता आम्हाला। ज्या मुलांनी जाणीव बलात्कार केला त्याला सोडलं आणि आम्हाला इकडे ठेवलंय। आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे, जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत एकाही राजकारणाने आमच्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये। अख्ख्या देशाला सुन्न करणाऱ्या या 65 वर्षांच्या नराधमाचा चेहरा आज सगळ्यांच्या समोर आलाय। पण याच्या चेहऱ्यामागे दडलेला इतिहास त्याहूनही भयानक आणि काळाकुट्ट आहे। हा फक्त एक गुन्हा नाही तर एका विकृत मानसिकतेचा कळस झालाय। धक्कादायक माहिती अशी की या राक्षसानं याआधी देखील आपल्या सख्ख्या भावाच्या लेकीलाही सोडलं नव्हतं। तिच्यावरही अतिप्रसंग केल्याची संतापजनक माहिती आता समोर येतेय। ज्याला समाज माणूस म्हणत होता त्याच्या आत एक नरभक्षक लांडगा दडलेला होता। फुलासारख्या लेकराला संपवताना याचं काळीज जराही थरथरलं नसेल का हो? तिला ओरबाडताना त्या चिमुरडीच्या किंकाळ्यांनी याचं पाषाण हृदय पाजरलं नाही का? या सैतानाने त्या चिमुकल्या जीवासोबत नेमकं काय केलं आणि असा कोणता काळा इतिहास आहे जो या नराधमाला सिरियल नराधम बनवतोय? या क्रूर आणि काळी चिरणाऱ्या घटनेचा संपूर्ण थरार आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 18 मराठी। तारीख 1 मे, ठिकाण पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर। सीसीटीव्ही मध्ये ती वेळ काळ रात्रीची साक्ष देतीये। 3.5 वर्षांची ती चिमुकली, जिला अजून जगणंही नीट कळलं नव्हतं, ती सुट्टीमध्ये आपल्या आजोबांकडे आनंदाने आली होती। अंगणामध्ये खेळणाऱ्या त्या निष्पाप बबडीवर या नराधमाची गिधाडासारखी नजर पडली। चल तुला गाईचं वासरू दाखवतो, हे शब्द त्या कोवळ्या जीवासाठी मृत्यूचा सापळा ठरले। त्या चिमुरडीला वाटलं वासरू पाहायला मिळणार, पण तिला काय ठाऊक होतं तिच्या सोबत हा राक्षस काळजाचं पाणी करणारं अमानवी कृत्य करणार आहे। या नराधमाने त्या कोवळ्या कळीला केवळ ओरबाडलंच नाही तर तिचे लचके तोडले। तिच्यावर अमानुष अत्याचार करून जेव्हा त्याचं मन भरलं नाही तेव्हा त्याने दगडाने ठेचून तिचा जीव घेतलाय। आपलं पाप आता जगासमोर येऊ नये म्हणून या विकृतीने कळस गाठलाय। त्या चिमुकल्या मृतदेहाला अक्षरशः शेणाच्या ढिगाऱ्याखाली गाडून हा सैतान तिथून पसार झाला। जेव्हा हा सगळा प्रकार समोर आला तेव्हा नसरापूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या संतापाचा उद्रेक झाला। त्या राक्षसाला आमच्या हवाली करा अशा आक्रोशाने गावकऱ्यांनी रस्ते जाम केले। याच वेळी या नराधमाचा जो काळा इतिहास समोर आला तो ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल। या 65 वर्षांच्या राक्षसाचं नाव आहे भीमराव कांबळे। हा कोणी साधा सुधा मजूर नाही तर विकृती नसानसात भिनलेला रेकॉर्डवरचा अट्टल गुन्हेगार आहे। धक्कादायक म्हणजे या नराधमाने याआधी स्वतःच्या सख्ख्या भावाच्या मुलीवरही हात टाकला होता। माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार याच गुन्ह्यासाठी त्याने पुण्याच्या येरवाड्यामध्ये 4 वर्षांची शिक्षाही भोगली होती। इतकंच नाही तर गावातील आणखी एका महिलेलाही त्यानं आपल्या वासनेचा शिकार बनवलं। पोलिसांनी देखील हा राक्षस सडक्या विकृतीचा असल्याचं सांगितलंय। या आरोपीचे विरुद्ध अगोदर अशाही प्रकारचे गुन्हे आहेत। ते 1998 मध्ये त्याच्या विरुद्ध एक विनयभंगाचा गुन्हा होता। त्याच्यानंतर 2015 मध्ये त्याच्या विरुद्ध एक विनयभंग आणि पॉक्सो गुन्हा होता, ज्यामध्ये पॉक्सो आणि विनयभंगाचे कलम होते। त्यातून त्याचा 2019 मध्ये केसमधून ॲक्विटल झालेला आहे आणि हा 65 वर्षाचा व्यक्ती आहे, पण त्याची प्रवृत्ती तशी आहे असं आमचे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। तो डेली वेजर आहे, असाही गावात काम करत आहे, इकडे तिकडे काही ठिकाणी। दोन आयुष्यांची होळी करून हा राक्षस पुन्हा समाजात मोकाट फिरत होता
आणि याच चुकीमुळे एका 3.5 वर्षांच्या चिमुरडीचा बळी गेलाय. आता तरी या सैतानाचा कायमचा हिशोब होणार आहे का, हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय. या नराधमाचा एन्काउंटर करा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या राक्षसाला जगण्याचा अधिकार नाहीये असं महाराष्ट्रातली लोक म्हणतात. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? आपल्या भावना, आपल्या प्रतिक्रिया कमेंटमधून आमच्यापर्यंत कळवा.